राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी तालुक्यातील आंबी शिवारामधील गांधेवाडी परिसरामधील 33 वर्षीय मोलमजुरी करणाऱ्या तरुणानं राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। ही घटना 18 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। प्रदीप कुंडलिक वाघ हा राहुरी तालुक्यातील आंबी शिवारामधील गांधेवाडी येथील रहिवासी असून तो विवाहित असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता। 18 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास प्रदीप वाघ यांचा पुतण्या घरामध्ये गेल्यानंतर प्रदीप हा घराच्या पत्र्याच्या खालील बल्लीला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये दिसून आला। ही बाब लक्षात येताच परिसरामधील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली। त्यानंतर पोलीस पाटील यांनी राहुरी पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन सप्तर्षी यांच्यासह पोलीस पथकानं घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला। रुग्णवाहिका चालक पप्पू कांबळे यांच्या मदतीने मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। मयत प्रदीप वाघ यांच्या पश्चात आई वडील, 2 मुलं, भाऊ, भाऊजे आणि पुतणे असा परिवार आहे। त्याने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये। पोलीस ठाण्यामध्ये सध्या अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।